नमस्कार. आज आपण कल्याण थाटावर आधारित यमन रागाची बंदी शिकणार आहोत. यमन रागाला लागणारे स्वर मध्यम तीव्र असून बाकीचे सर्व स्वर शुद्ध आहेत. या रागामध्ये कोणताही स्वर वर्ज्य नसल्याने यमन हा संपूर्ण जातीचा राग होतो. वादी गांधार, संवादी निषाद, गाण्याची वेळ रात्रीचा पहिला प्रहर आणि रस श्रृंगार. तर ऐकूयात सुरुवातीला यमन रागाचा आरोह. नी रे ग म धा नी सा. आणि आता रागाचा अवरोह. सा नी धा प म ग रे सा. आता ऐकूयात रागाचं मुख्य अंग किंवा पकड. नी रे ग रे ग म प रे सा. आता ऐकूयात यमन रागाची त्रितालातील बंदिश. 1 2 3 4 5 6 7 8. गुरु बिन कैसे गुण गावे, गुरु बिन कैसे गुण गावे, गुरु न माने तो नहीं आवे, गुरु न माने तो नहीं आवे. आता हीच बंदिश हार्मोनियमवर कशी वाजवायची ते आपण शिकूयात. सुरुवातीला यमन रागाचा आरोह शिकूयात. यमन रागामध्ये कोणताही स्वर वर्ज्य नाही, तरीसुद्धा आरोहामध्ये षडज आणि पंचम हे 2 स्वर न वाजवण्याचा प्राघात आहे. म्हणजे आरोह मध्य मंद्र सप्तकाच्या नी पासून सुरू होतो. नी रे गा मा म तीव्र, मा प वाजवायचं नाही. धा नी सा. आता अवरोह. सा नी धा प म ग रे सा. आता शिकूयात रागाची पकड किंवा मुख्य अंग.
नी रे ग रे ग म प रे सा. सुरुवातीला शिकूयात स्थायीची पहिली ओळ. तर ही बंदिश कालातून आहे, म्हणजे नव्या मात्रेपासून सुरू होते. कालापासून सुरू होणाऱ्या पहिल्या खंडामध्ये 4 अक्षर आहेत. पंचम पासून सुरुवात होते. प प नी ध. त्याच्यावर म्हणायचंय प वर गुरु हा शब्द आहे. गुरु बीन. त्याच्या पुढच्या खंडामध्ये म धा प मा. म वर कै म्हणायचं, त्याचा आकार ध वर आहे. कै. पुन्हा प वर से म्हणायचंय. से. त्याचा आकार पुन्हा म वर आहे. से. म्हणजे कैसे. आता हे दोन्ही खंड जर आपण जोडले, प प नी धा मा धा प मा. त्याच्यावर शब्द म्हणूयात. गुरु बिना कैसे. आता तिसऱ्या खंडाकडे बघूयात. तिसऱ्या खंडामध्ये रे रे मा आ. मच्या पुढे डॅश आहे, म्हणजे तिथं आकार घ्यायचा आहे. रे रे मा आ. त्याच्यावर शब्द म्हणायचे. गुण गा आ. आता चौथ्या खंडामध्ये फक्त प आहे आणि 3 ठिकाणी डॅश आहेत, म्हणजे 4ही मात्रांवर पच म्हणायचं आहे. असा प अ अ अ. त्याच्यावर शब्द म्हणायचे वे. आता हे दोन्ही खंड जोडून पाहूयात आपण एकमेकांना. रे रे मा आ प आ आ आ. त्याच्यावर शब्द म्हणायचे गुण गा आ वे ए ए ए. आता संपूर्ण ओळ आपण कशी वाजवायची ते पाहूयात. सुरुवातीला नोटेशन. प प नी धा मा धा प मा रे रे मा आ प आ आ आ. आता त्याच्यावर बंदिशीचे शब्द म्हणायचे. गुरु बिन कैसे गुण गावे. आता हीच ओळ आपण तालाबरोबर कशी वाजवायची ती शिकूयात. तालामध्ये बंदिश गाण्यापूर्वी ज्या तालामध्ये आपल्याला बंदिश गायची तो ताल आपल्याला ज्ञात असणं फार गरजेचं आहे. तर ही बंदिश त्रितालामध्ये आहे. त्रितालाच्या 16 मात्रा असतात. खंड 4-4 मात्रांचे 4. सम पहिल्या मात्रेवर, काल 9व्या मात्रेवर असते आणि टाळी पहिल्या, 5व्या आणि 13व्या मात्रेवर असते. बंदिशीची सुरुवात 9व्या मात्रेतून होते. म्हणजेच डिजिटल तालाबरोबर गात असताना समेच्या ठिकाणी बेल वाजली की तिथपासून 8 अंक मोजायचे आणि 9व्या मात्रेपासून बंदिशी गायला सुरुवात करायची. पहा कसं. 1 2 3 4 5 6 7 8. गुरु बिन कैसे गुण गावी. गुरु बिन कैसे गुण गावे. आता शिकूयात स्थायीची दुसरी ओळ. दुसरी ओळ पुन्हा पंचम पासून सुरू होते. कालापासून पहिल्या खंडामध्ये
पानी धा मा म्हणजे पवर गु ऋण मा. आता दुसऱ्या खंडामध्ये त्या मध्यमचा आकार घ्यायचा आहे म्हणजे म डबल आहे. दोन्ही खंड जर आपण एकत्र बघितले तर पानी धा मा आ, पुढं ध प नंतर सुद्धा आकार आहे. म्हणजे पवर म्हणायचंय गु, नीवर रू, गुरु न मा, मावरच पुन्हा आकार आहे. आणि तो ओ, गुरु न मा आणि तो ओ. आता समेपासूनचा तिसरा खंड बघूया आपण. ग रे ग प, त्याच्यावर म्हणायचंय गुण नाही. आणि चौथ्या खंडामध्ये रे नंतर आकार आहे. रे ए, सा नंतर सुद्धा आकारच आहे. सा आ म्हणजे रे ए सा आ. त्याच्या म्हणायचंय आ वे. आता हे दोन्ही खंड एकत्र वाजवण्याचा प्रयत्न करू. ग रे ग प रे ए सा आ. त्याच्यावर शब्द म्हणायचे गुण नाही आवे ए. आता या दुसऱ्या ओळीचं संपूर्ण नोटेशन बघूया आपण. पानी धा मा आ धा पा आ, ग रे ग प रे ए सा आ. आता बंदिशीचे शब्द बघूयात. गुरु न माने तो ओ, गुण नाही आवे ए. आता ही ओळ आपण तालाबरोबर म्हणूयात. 1 2 3 4 5 6 7 8. गुरु न माने तो, गुण नाही आवे. गुरु न माने तो, गुण नाही आवे. आता शिकूयात स्थायीची तिसरी ओळ. तिसरी ओळ मंद्र सप्तकाच्या निषादपासून सुरू होते. कालापासूनच्या पहिल्या खंडामध्ये नी नी रे रे, त्याच्यावर शब्द आहेत गु नी या ना. दुसऱ्या खंडामध्ये ग, ग नंतर आकार आहे, डॅश आहे. ग आ, म नंतर सुद्धा डॅशच आहे. म आ म्हणजे ग आ मा आ. शब्द म्हणायचे त्याच्यावर मे ए बे ए. आता हे दोन्ही खंड आपण एकत्र वाजवूयात. नी नी रे रे, ग आ मा आ. शब्द त्याच्यावर म्हणायचे गु नी या ना, मे ए बे ए. आता तिसऱ्या खंडामध्ये एका मात्रेवर 2 स्वर आहेत. पणीला कर्व केलेला आहे म्हणजे पणी हे एका मात्रेमध्ये गायचंय. पाणी धानी ध, गुणी क. ध आणि नी वर आकार आहे म्हणजे पाणी धानी ध, गुणी क. आणि चौथ्या खंडामध्ये माधा पा आ, हा बे ए. आता हे दोन्ही खंड एकत्र गाऊयात आपण.
पनी धनी ध माधा पा आ. त्याच्यावर शब्द म्हणूयात. गुणिका हावे. आता हीच ओळ आपण तालाबरोबर कशी गायची ते पाहू. 1 2 3 4 5 6 7 8 गुणिया न मे ए बे ए गुणिका हावे गुणिया न मे बे गुणिका हावे. आता नेहमीप्रमाणे स्थायीच्या शेवटी पुन्हा पहिली ओळ 2 वेळा वाजवायची असते. आता शिकूयात अंतऱ्याची पहिली ओळ. अंतऱ्याची पहिली ओळ कालापासूनच्या पहिल्या खंडामध्ये पंचम पासून सुरू होते. प आ ग आ शब्द म्हणायचे त्याच्यावर. मा आ ने ए. प नंतर डॅश आहे आणि ग नंतर डॅश आहे, म्हणजे मावर आणि नेवर आकार घ्यायचा एक एक. मा आ ने ए. दुसऱ्या खंडामध्ये मा आ. मध्यम नंतर पुन्हा डॅश आहे आणि दैवत नंतर सुद्धा डॅश आहे, म्हणजे मा आ धा आ तो ओ री ई. हे दोन्ही खंड एकत्र गाऊयात आपण. प आ ग आ मा आ धा आ. शब्द म्हणायचे त्याच्यावर. मा आ ने ए तो ओ री ए. आता तिसरा खंड पुन्हा सा नंतर डॅश आहे. वरचा सा सा आ सा आ. शब्द झा आ वे ए. चौथ्या खंडामध्ये नी रे सा. पुन्हा शेवटी सा नंतर डॅश आहे. सा आ नी रे सा आ. शब्द म्हणायचे त्याच्यावर. सब को ओ. आता हे सुद्धा दोन्ही खंड एकत्र गाऊयात. सा आ सा आ नी रे सा आ. आता ही पूर्ण ओळ आपण गाऊयात. प अ ग आ मा आ धा आ सा आ सा आ नी रे सा आ. त्याच्यावर शब्द म्हणायचे. माने तोरी झावे सबको. आता हीच ओळ आपण तालाबरोबर शिकूयात. 1 2 3 4 5 6 7 8 मा आने ए तो ओरी झावे सबको माने तोरी झावे सबको. आता शिकूयात अंतऱ्याची दुसरी ओळ. दुसरी ओळ तार सप्तकाच्या षड्जापासून सुरू होते. कालापासूनच्या पहिल्या खंडामध्ये सा सा ग रे. ग आणि रे तार सप्तकाचेच आहेत, त्याच्यावर टिंब आहे. सा सा ग रे चरण ग. आता दुसऱ्या खंडामध्ये नी रे. रे वरचा आहे आणि सा सुद्धा वरचाच आहे. नी रे सा. सा नंतर डॅश आहे. आ नी रे सा आ. हेचा आकार रे वर आहे. हे सा आ. आता हे दोन्ही खंड एकत्र पाहूयात. सा सा ग रे नी रे सा आ. चरण ग हे सा आ दीकन के जब. आता ही ओळ आपण
तालाबरोबर शिकूयात. 1 2 3 4 5 6 7 8. चरण गाहे सा दे कन के जब. चरण गाहे सा दे कन के जब. आता शिकूयात अंतर्याची तिसरी ओळ. तिसरी ओळ गांधारपासून सुरू होते. कालापासूनच्या पहिल्या खंडामध्ये ग रे ग पा. ग वर म्हणायचे आ आणि त्याचा आकार रे वर आहे. आ आ. पुन्हा ग वर वे. वे. प वर आकार ए म्हणजे आ वे. आता दुसऱ्या खंडामध्ये रे रे सा सा अचपल. आता हे दोन्ही खंड एकत्र जर जोडले आवे अचपल. आणि तिसऱ्या खंडामध्ये आणि चौथ्या खंडामध्ये प्रत्येक मात्रेवर 2-2 स्वर आहेत. नी रे गा मा धा धा नी सा. आरोहच आहे, फक्त ध डबल वाजवायचा आहे. नी रे गा मा धा धा नी सा. त्याच्यावर म्हणायचे ता. आणि चौथ्या खंडामध्ये अवरोह आहे. नि धा पा मा गा रे सा. त्याच्यावर म्हणायचे ला सूर. दुसरं अक्षर ग वर आहे सूर. परत बघूया ला सूर. म्हणजे हे दोन्ही खंड जर एकत्र वाजवले नी रे गा मा धा धा नी सा नी धा पा मा ग रे सा ता ला सूर. आता संपूर्ण ओळीचं नोटेशन आपण बघितलं तर ग रे गा पा रे रे सा सा नी रे गा मा धा धा नी सा नी धा पा मा ग रे सा. आता शब्द म्हणूयात. आवे अचपल ताल सूर. आता ही ओळ आपण तालाबरोबर म्हणूयात. 1 2 3 4 5 6 7 8. आवे अचपल ताल सूर. आवे अचपल ताल सूर. आणि नेहमीप्रमाणे बंदिशीच्या शेवटी पुन्हा पहिली ओळ 2 वेळा वाजवावी. आता बंदिशीच्या शेवटी तिहाई करत असताना कालापासून 16व्या मात्रेपर्यंत म्हणजे 9व्या मात्रेपासून 16व्या मात्रेपर्यंतचा भाग 2 वेळा म्हणायचा आणि पूर्ण ओळ शेवटी एकदा म्हणायची असते. 1 2 3 4 5 6 7 8. गुरु बिना कैसे गुरु बिना कैसे गुरु बिना कैसे गुण गावे. आता हीच बंदिश माझ्याबरोबर वाजवण्याचा प्रयत्न करा. डिजिटल तालासाठी लय 120 BPM ची निवडलेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8. गुरु बिना कैसे गुण गावे गुरु बिना कैसे गुण गावे. गुरु न माने तो गुण नहीं आवे. गुरु न माने तो गुण नहीं आवे. गुनियन में बेगुनी कहावे. गुनियन में बेगुनी कहावे. गुरु बिना
चावे सबको माने तोरी चावे सबको चरण गाहे सा देखन के जब चरण गाहे सा देखन के जब आवे अचपल आल आवे अचपल आल गुरु बिन कैसे गुण गावे गुरु बिन कैसे गुण गावे गुरु बिन कैसे गुरु बिन कैसे गुरु बिन कैसे गुण गावे. नेहमीप्रमाणे याही बंदिशीच्या प्रत्येक ओळीचा भरपूर सराव करा आणि नंतर संपूर्ण बंदिश आपल्याला तालात सुरात वाजवता येतं का ते पहा. आणि आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.